पिगमेंटेशन किंवा हायपर पिगमेंटेशन ज्याला आपण वांगाचे डाग म्हणतो किंवा मेलाझ्मा म्हणतो, तर हे का होतं आणि याच्यावर प्रभावी उपाय काय असतात, तर हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याआधी हे वांगाचे डाग आपल्याला कशामुळे होतात किंवा हे पिगमेंटेशन कशामुळे असतं आणि ते कुठल्या भागावर जास्त करून आपल्याला होतं, तर आपल्याला पिगमेंटेशन हे जास्त करून आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या ज्या भागावर जास्त करून ऊन येतं किंवा सूर्याची किरणं पडतात त्या भागावर पिगमेंटेशन हे आपल्याला जास्त करून होत असतं। तर हे पिगमेंटेशन किंवा वांगाचे डाग हे आपल्याला अनुवंशिक देखील असू शकतात किंवा आपल्या घरामध्ये आजी आजोबा असतील किंवा आई वडील असतील त्यांना जर का असेल पिगमेंटेशन, तर हे अनुवंशिक आपल्याला देखील होऊ शकतं किंवा आपली अनहेल्दी लाईफस्टाईल यामुळे देखील आपल्याला वांगाचे डाग चेहऱ्यावर येत असतात। आणि आफ्टर प्रेग्नेन्सी या किंवा डिलिव्हरीनंतर हे वांगाचे डाग किंवा हायपर पिगमेंटेशन जास्त करून नाकावर, गालाच्या वरच्या भागावर, कपाळावर जास्त करून बघायला मिळतं। तर आज आपण याच्यावर घरगुती अगदी प्रभावी उपाय बघणार आहोत आणि अगदी 7 दिवसामध्ये तुमचे हे पिगमेंटेशनचे डाग नक्की जातील याची गॅरंटी मी घेते। अगदी 100% असा प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप तुम्ही हा व्हिडिओ फॉलो करा आणि हे मी जी तुम्हाला होम रेमेडी सांगते ती तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा। नक्कीच तुम्हाला इफेक्ट जाणवेल आणि काही दिवसातच तुमची त्वचा ही ग्लो करायला लागेल आणि सगळे डाग नाहीसे होतील। तर चला, हे वांगाचे डाग कशामुळे होतात हे तर आपण जाणून घेतलं, तर आता यावर प्रभावी उपाय काय आहे हे नक्की तुम्ही आता स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगते, तर नक्की तुम्ही फॉलो करा। व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा, एकही स्टेप मिस करू नका। तर या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला एक स्वच्छ बटाटा घ्यायचा आहे, त्याला स्वच्छ धुवून घ्या आणि त्याच्यावरची साल काढून घ्या आणि मग आपल्याला त्याच्यातनं तो बटाटा किसून घ्यायचा आहे आणि त्याच्यातला सगळा रस काढून घ्यायचा आहे। तर आपल्याला स्ट्रेनरच्या साहाय्याने किंवा अशी चहाची जी चाळणी येते त्याच्या साहाय्याने सगळा रस या आपण जो बटाटाचा किस करून घेतलेला आहे त्याच्यातनं काढून घ्यायचा आहे। आणि ही चाळणीने देखील व्यवस्थित असा निघत नसेल तर हातामध्ये हा बटाट्याचा किस घ्या आणि हातामध्ये तरी जास्त करून व्यवस्थितच हा रस निघत असतो। नक्की त्याच्या चाळणीने जर का पूर्ण निघत नसेल तर मी या ठिकाणी दाखवते त्या तशा पद्धतीने तुम्ही करू शकतात। तर हाताने देखील आपण या बटाट्याचा रस काढू शकतो। तर या ठिकाणी आपल्याला हा बटाट्याचा किस फेकायचा नाही आहे, त्याचा आपण पुढे वापर करणार आहोत। तर पुढे तुम्हाला बघायला मिळेलच कशासाठी मी ते यूज करणार आहे ते। तर या ठिकाणी या बटाट्याच्या रसमध्ये स्टार्चचं प्रमाण खूप जास्त असतं आणि बटाट्यामध्ये ब्लिचिंग प्रॉपर्टी ही भरपूर प्रमाणात असते, ती आपल्या स्किनसाठी भरपूर अशी फायदेशीर असते। कुठलेही जास्त दिवसाचे डाग असतो किंवा कितीही जुने डाग असले तरी ते रिमूव्ह होतात यामुळे। तर या ठिकाणी बटाट्याच्या ज्यूसमधला थोडा ज्यूस मी साईडला काढलेला आहे, त्याचा देखील आपण पुढे यूज करणार आहोत। आणि या ठिकाणी या ज्यूसमध्ये आपल्याला जे बटाट्याचे स्टार्च आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1 ते 1.5 चमचा दही घालायचा आहे, थोडी चिमूटभर हळद घालायची आहे आणि मध देखील आपल्याला घालायचं आहे थोडं। तर आता हे सगळं साहित्य छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान असं आपल्याला या ठिकाणी फेस पॅक तयार करायचं आहे। आणि हे कसं अप्लाय करायचं हे नक्की बघा। हा पॅक आपण तयार केलेला चेहऱ्याला आपण कशा पद्धतीने लावतो हे देखील खूपच जास्त इफेक्टिव्ह असतं आणि त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर बघायला मिळतो। तर या ठिकाणी मी एक अशा प्रकारचा कॉटन घेतलेला आहे। कॉटन आपल्याला या लिक्विडमध्ये किंवा जो पॅक आपण तयार करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये डीप करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला 2 ते 3 लेयरमध्ये हा पॅक लावून घ्यायचा आहे चेहऱ्याला, कारण हे थोडं लिक्विड फॉर्ममध्ये आहे, आपण त्याच्यामध्ये कुठलंही पीठ वगैरे असं ॲड केलेलं नाही आहे। तर हे जे मी पॅक तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे तो हा अतिशय इफेक्टिव्ह असा पॅक आहे। तर या ठिकाणी आपल्याला कॉटनच्या साहाय्याने आधी पहिली लेयर चेहऱ्याला लावून घ्यायची आहे। तर सगळीकडे आपल्याला व्यवस्थित असं कपाळाला, नाकाला, आपल्या ज्या ज्या ठिकाणी पिगमेंटेशन जास्त करून असतं त्या ठिकाणी थोडं व्यवस्थित असं आपल्याला लावायचं आहे। पूर्ण चेहऱ्याला अपर पोझिशनमध्येच आपल्याला हा पॅक लावून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार की मी कशा प्रकारे लावते। तर पहिली लेयर्स लावल्यानंतर 2 ते 3 मिनिट थोडा पॅक आपल्याला ड्राय होऊ द्यायचा आहे, नंतर दुसरी लेयर आपल्याला लावायची आहे। तर यामुळे काय होतं, तर
आपली स्किन ही ॲक्टिव्ह झालेली असते आणि त्याच्यावर हा पॅक अतिशय चांगल्या प्रकारे काम करतो। तर या ठिकाणी बघू शकताय मी 15 मिनिट हा पॅक लावून ठेवलेला होता, तर आता ड्राय झालेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला ओल्या रुमालाने आता हा पुसून घ्यायचा आहे सगळा। तर खूपच जास्त इफेक्टिव्ह आहे, मला पर्सनली खूपच जास्त या पॅकचा फरक पडलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकत असणार रिझल्ट की पुसल्यानंतर किती स्किन देखील ग्लो होते आणि यामुळे आपलं फेशियलसुद्धा होऊन जातं। तर चला नेक्स्ट मी तुम्हाला दाखवते, आपल्याला आता फेस मास्क तयार करायचा आहे। तर या ठिकाणी जे मी बटाट्याचा अजून रस काढून ठेवलेला होता त्याच्यामध्ये आपल्याला बेसन पीठ ॲड करायचं आहे। 2 ते 3 टेबलस्पून एवढं बेसन पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चिमूटभर एवढी हळद घालायची आहे आणि या ठिकाणी थोडं गुलाबजल देखील आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। तर अतिशय सुंदर असा फेस मास्क आपल्या या ठिकाणी तयार होतो। तर आपण या ठिकाणी दुसरे कुठलेही इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करत नाही आहे, फक्त बेसन, हळद आणि आपण जो बटाट्याचा रस काढलेला होता त्यामध्येच आपल्याला हे सगळं साहित्य ॲड करायचं आहे आणि अतिशय इफेक्टिव्ह असा हा फेस मास्क आहे। तर या ठिकाणी आपल्याला हा अपवर्ड पोझिशनमध्येच फेस पॅक किंवा फेस मास्क असतो तो अप्लाय करायचा आहे। कुठलाही फेस पॅक हा लावत असताना अपवर्ड पोझिशनमध्येच लावायचा आहे। कुठलीही होम रेमेडी जेव्हा आपण घरात करत असतो तेव्हा ती आपण चेहऱ्यावर अप्लाय कशा पद्धतीने करतो यावर देखील तुमच्या फेसचा रिझल्ट हा त्यावर अवलंबून असतो। तर आपण स्टेप बाय स्टेप का जर या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर व्यवस्थित असा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो। तर या ठिकाणी छान असा आपल्याला जाडसर असा थर आपल्याला चेहऱ्यावर लावायचा आहे हा फेस मास्कचा। तर या ठिकाणी 15 मिनिटभर आपल्याला 10 ते 15 मिनिट हा मास्क राहू द्यायचा आहे चेहऱ्यावर आणि डोळ्याच्या खालच्या भागाला फेस मास्क कधीही अप्लाय करायचा नसतो, कारण ती स्किन आपली सेन्सिटिव्ह असते आणि ओढली जाते जसा जसा फेस पॅक ड्राय होतो, त्यामुळे सुरकुत्या पडायचे खूपच जास्त चान्सेस असतात। तर या ठिकाणी आपण हा फेस पॅक डायरेक्ट न धुता पाण्याने वॉश न करता आधी ओल्या रुमालाने आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि मगच थंड पाण्याने चेहरा वॉश करायचा आहे। तर या ठिकाणी मी रुमालाने चेहरा पुसते ओल्या रुमालाने, तर तुम्ही रिझल्ट बघू शकत असणार की किती चेहरा असा ग्लो करतोय। तर तुम्हाला जर का असा रिझल्ट हवा असेल तर नक्की तुम्ही हे जे मी तुम्हाला होम रेमेडी सांगितलेली आहे वांगच्या डागांसाठी किंवा पूर्ण चेहऱ्यावरील पिंपलचे डाग असतात, सुरकुते असतात, पिगमेंटेशन सगळ्यांसाठी अगदी बेस्ट आहे। नक्की तुम्ही ट्राय करून बघा, मला पर्सनली खूपच याचा अनुभव आलेला आहे। मी स्वतःवर हे आधी अप्लाय केलेला आहे, मला रिझल्ट छान मिळाला, त्यानंतरच मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते। तर या ठिकाणी छान असा फेस वॉश झाल्यानंतर आपल्याला थोडं स्किन केअर करायचं आहे, कारण आपण कुठलीही होम रेमेडी करतो त्यावेळेस आपली स्किन ॲक्टिव्ह झालेली असते। तर त्यानंतर मग आपल्याला म्हणून मॉइश्चरायझर लावणं खूपच जास्त गरजेचं आहे। तर माझी ऑइली स्किन आहे त्यासाठी मी जेल बेसमध्ये पॉन्डचं हे मॉइश्चरायझर अप्लाय करते आणि थोडंसं आपल्याला मसाज देखील चेहऱ्याला करायचं आहे। तर या ठिकाणी ब्लड सर्क्युलेशन यामुळे खूपच जास्त छान होतं। तर डेली जर का आपण 2 ते 3 मिनिटासाठी चेहऱ्याला जर का अशी मसाज दिली तर आपली स्किन ही ग्लो करायला लागते आणि ब्लड सर्क्युलेशन होत असल्यामुळे पिंपल्स वगैरे किंवा पिंपल्सचे डाग हे कमी व्हायला देखील खूपच जास्त मदत होते। तर चला या ठिकाणी छान असं फेस तर प्रिपेअर आपण करून घेतलेला आहे। त्यानंतर जो बटाट्याचा किस आपण काढून ठेवलेला होता तो असा हातापायांना किंवा आपल्या एल्बोज असतात किंवा पायाचे अँकलजवळ जे काळे डाग पडलेले असतात त्याच्यासाठी आपण असं यूज करू शकतो आणि यामुळे हातापायांची सगळी डेड स्किन ही रिमूव्ह होऊन जाते। आय होप की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल। जर का व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये। बाय।